राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. काल एक मी व्हिडिओ केला होता आणि त्यामध्ये मी असं सांगितलं होतं किंवा मी एका प्रसारमाध्यमाशी बोलताना सुद्धा हे म्हटलं होतं की अंजली दमानिया यांना पोलिसांनी ताब्यात घ्यावं आणि त्यांना हे CDR कुठून मिळाले याची चौकशी करावी. त्यावर दमानिया ताईनं बरंच तोंडसुख घेतलं माझ्यावर आणि त्या म्हणल्या की मी आता खाजगी कार्यक्रमानिमित्त चंदीगडला आहे आणि मी उद्या मुंबईत आल्यावर त्यांनी एक ठराविक लोकांना चहाला बोलावलेलं आहे आणि मी सांगेल की कसं CDR कोणत्या ॲपहून काढता येतं असं एक त्यांचं वक्तव्य आहे. मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचे आभार यासाठी मानतो की त्यांनी किमान माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याची, माझ्यावर अजूनही असंख्य लोक होते ज्यांनी ही मागणी केली होती की अंजली दमानियाला CDR कसा मिळाला याची चौकशी करण्यात येईल. आता मी अंजली दमानियाची चौकशी करा किंवा ताब्यात घ्या म्हटल्यानंतर अंजली दमानियाचे जे अंधभक्त होते त्यांनी माझ्यावर तोंडसुख घ्यायला सुरुवात केली. अगदी माझ्या वयापर्यंत गेले, माझ्या पांढऱ्या केसापर्यंत गेले. मग नेहमीप्रमाणे तुझ्या भावाने तुझ्या भावाला का मारलं हेही त्यांचं एक झालं. मला सांगा, जी घटना माझ्या परिवारात घडली अत्यंत दुर्दैवी, तर तिसऱ्या कोणाचं नुकसान झालं? कशामुळे तुम्ही बॉम्ब बोलताय? आणि आता राहिला माझ्या पांढऱ्या केसाचा प्रश्न. माझं वय वाढलं आहे, मग तुमच्या घरी तुम्हाला आवडावं म्हणून तुमच्या आईनं काय तरुण बाप आणून ठेवला काय? मी बीडचा आहे, मला छेडताल तर मी असंच बोलेन. विषय मूळ असा आहे की अंजली दमानियाला हा CDR मिळाला कुठून? कारण स्वतःचा CDR जरी स्वतःला मिळवायचा असेल त्याचा उपद्व्याप किती, पोलिसाच्या पत्राशिवाय तो मिळत नाही. मग यांना मिळाला कसा, हा मूळ मुद्दा होता. आणि मी जसं म्हणलं की अंजली दमानिया ह्या सिलेक्टिव्ह आहेत आणि अंजली दमानियाचा गुरु अरविंद केजरीवाल तो कसा आहे, किती भ्रष्ट आहे याच्या रोज रकानेच्या रकाने पेपरमध्ये येतात, फेसबुकवर येतात, यूट्यूबवर येतात. हा कसा पंजाब सरकारचा गैरवापर करतो. मग मला सांगा, त्यांच्या या पट्ट शिष्या या गैरवापर करत नाही ते कशावरून? यांचं काय उत्पन्नाचा सोर्स आहे? हे कशामुळे सगळं करताय? आणि अंजली दमानियाच्या अंधभक्ताला मी सांगू इच्छितो, अरे ज्या काळात जामीन मिळणं अवघड होतं त्या काळात आम्ही सरकारविरुद्ध भांडलेलो आहोत. इंदिरा गांधी सरकारविरुद्ध आम्ही भांडलोत, आम्ही जेल भोगली, आम्ही आंदोलनं केली, आम्ही आणीबाणी भोगली. आम्ही असेच नाही आलो तितकं पुढे. कुणाच्या तरी आशीर्वादानं, कुणाच्या तरी स्वार्थासाठी, कुणाचं तरी शस्त्र बनून आणि कुणाच्या तरी फायद्यासाठी म्हणून हे सगळं अंजली दमानिया करतात. आम्ही नाही तसं कधी केलं. अंजली दमानिया, तुम्हाला हे सांगावंच लागेल की तुम्हाला CDR कुठून मिळाले. हा एक फौजदारी गुन्हा आहे की दुसऱ्याच्या खाजगी आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा अधिकार कुणालाही नाही. काल मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं की अशा पद्धतीचा CDR मिळवण्याची किंवा मिळण्याचा अधिकार फक्त चौकशी यंत्रणेलाच आहे, दुसऱ्या कुणालाही नाही आहे. मग तुम्हाला हा मिळाला कुठून? आज ज्या लोकांना तुम्ही चहाला बोलावलेलं आहे, मी ती उत्सुकतेने वाट बघतो की त्या लोकांना तुम्ही काय, म्हणजे मात्यात आमच्या सुषमा अक्का आहेत, शशिकांत शिंदे आहेत, की तुम्ही काय दाखवता, कोणची ॲप दाखवता. ती ॲप आम्हालाही शिकवा, म्हणजे आम्ही काढू. आम्हाला त्रास देणारे किंवा आम्हाला आवडणाऱ्या लोकांचे कॉल डिटेल्स आणि त्याचा काय फायदा गैरफायदा घ्यायचा आम्ही ठरवू. अंजलीताई, एवढं लोकाला मूर्ख समजू नका. तुम्हाला कुणीतरी हे मदत करतंय आणि ती एवढ्यासाठी करते की त्या व्यक्तीला त्याच्या राजकीय मार्गात येणारे जे प्रतिस्पर्धी आहेत त्यांना कसं दूर करता येईल. कारण अशोक खरात काय आज जन्माला आलेला नाहीये. अशोक खरात हा गेली 10, 12, 15 वर्ष आहे. मग आजच कसा तो उफाळून आला? अरे दुर्दैव त्या नाशिक जिल्ह्याचं, ज्या सिन्नर तालुक्यामध्ये पहिल्या बाजीरावचा जन्म झाला डुबेर गावात, ज्या नाशिक जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकराचा जन्म झाला, वसंत कानेटकर, खूप मोठमोठी लोक त्या जिल्ह्यात जन्माला आली, वास्तव्याला होती. आणि त्या जिल्ह्यात असा माणूस जन्माला याचं समर्थन आम्ही करणार आहोत? अजिबात नाही आहे. पण तुम्हाला CDR कुठून मिळाला हा विचारण्याचा अधिकार सुद्धा आमचा आहे. काल एक पोस्ट
माझ्या वाचण्यात आली ती पोस्ट मी तुम्हाला दाखवतो. ही पोस्ट सौभाग्यवती अमृता देवेंद्र फडणवीस यांची आहे. अमृताताई ह्या सुविद्या आहेत. एका खाजगी मोठ्या बँकेत फार मोठ्या पदावरून हुद्द्यावरून त्या नुकत्याच निवृत्त झाल्या आहेत. ती त्यांची मतं स्पष्टपणे मांडतात. मला वाटतं ते गायनही करतात. त्यांचं शिवस्तोत्र किंवा शिवतांडव स्तोत्र असं खूप ऐकण्यासारखं आहे. आणि मला कौतुक माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचं आहे की त्यांनी आपल्या धर्मपत्नीला ते स्वातंत्र्य दिलं आहे. तिचं वेगळं व्यक्तिमत्व आहे हे त्यांनी मान्य केलेलं आहे. कधी तिच्या व्यक्तिमत्वामध्ये, तिच्या विचारामध्ये, तिच्या बोलण्यामध्ये त्यांनी कधीही ढवळाढवळ केली नाही. हा एक आदर्श आहे. एक आदर्श कुटुंब किंवा आदर्श मेहून आदर्श पती पत्नी म्हणून आपण त्यांच्याकडे पाहू शकतो. पण अमृताताई ज्या 18 न्यूजच्या खाली फेसबुकवर हे आलंय हे खरं आहे का? हे खरं असेल तर याच्यातून अनेक प्रश्न आहेत. कारण तुम्ही त्यात अंजली दमानियाची एवढी स्तुती केलेली आहे की यावरून हे सिद्ध होतं की अंजली दमानिया सत्तेच्या किती जवळ आहेत. आणि त्या सत्तेच्या जवळ असल्यामुळं उच्च पदस्थ अधिकारी त्यांना ही माहिती देतात, त्यांना हे CDR देतात. आणि त्याच्यातून अजून एक गंभीर प्रश्न असा उभा राहतो की तुम्ही म्हटलं आहे की अंजली दमानिया एखाद्या विषयात जाऊन खोलावर जाऊन त्याचा अभ्यास करतात, तो मांडतात. ते मांडताना कुणाला भीत नाहीत असा त्याचा आशय आहे. शब्दशः ते काय बोलले ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे. याच्यातून एक प्रश्न आमच्यासारख्या समोर निर्माण होतो. मग नितीन गडकरी विरुद्ध ज्यावेळेस अंजली दमानियाने मोहीम उघडली होती, मग तिला मदत कोणी केली होती? मदत कोणी केली तिला? हा प्रश्न याच्यातून उपस्थित राहतो. आणि जर हे फेसबुकवर आलेली पोस्ट अमृताताई तुमची नसेल तर त्याच्यातून अजून एक प्रश्न उभा राहतो. मग तुमच्यासारख्या विश्वासार्ह व्यक्तीच्या नावानं ही कोणी पोस्ट केली? तुमच्या नावाचा वापर करून कुणी अंजली दमानियाला सॉफ्ट कॉर्नर देण्याचा प्रयत्न केला, याची चौकशी झाली पाहिजे. मी अशी मागणी करतो, न्यूज 18 असो किंवा अमृताताई तुम्ही असो, की ही तुमची आलेली पोस्ट खरी आहे का खोटी हे कळालं पाहिजे. अहो, या महाराष्ट्रामध्ये कित्येकाचे राजकीय घटस्फोट काडीमोड होण्याची वेळ आलेली आहे. असे CDR कोणाच्याही हातात मिळाले तर प्रत्येकाचा खाजगी आयुष्य हे धोक्यात येईल. विशेषतः राजकारणात काम करणाऱ्या माणसाचं राजकीय आयुष्य धोक्यात येईल. मला वाटतं सरकारने याच्यावर गंभीरपणे विचार केला पाहिजे. प्रश्न अंजली दमानियाला CDR मिळालेला नाही. प्रश्न अमृताताई काय म्हणायला प्रश्न नाही. प्रश्न लोकांच्या खाजगी आयुष्याचा आहे. आणि प्रतिस्पर्धेला आपल्या मार्गातून दूर करण्यासाठी असा जो कोणी वापर करत असेल तर त्याचा सुद्धा निषेध केला पाहिजे. एवढंच मी या प्रसंगी सांगू इच्छितो. धन्यवाद.